जय भीम. मी सागर रमेश गवळी, वंचित बहुजन युवक आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष. ऑनलाईन येण्याचं कारण असं, आपल्याला माहीत असेल, कालच जय भीम नगर हिरानंदानी येथे बीएमसीने काही तोडक कारवाई केली. मुंबईमध्ये लोकसभेनंतर अशा अनेक बीएमसीच्या माध्यमातून तोडक कारवाया होत आहेत. मग त्या बौद्ध विहारांवर असतील, बौद्ध वस्त्यांवर असतील, जिथे जिथे वंचित समूह आहे अशा प्रत्येक समूहावर ह्या तोडक कारवाया झालेल्या आहेत. आपण जर बारकाईने लक्ष दिलं असेल तर या तोडक कारवाईला जर कोणी उत्तर दिलं असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. काल देखील जेव्हा जय भीम नगरचा जो विषय झाला, त्या विषयाला आमचं जे बुद्धविहार तिथे होतं, त्या बुद्धविहारामध्ये एक बाबासाहेब आंबेडकरांची जी मूर्ती होती ती तोडून नंतर सगळे झोपडपट्टीची तोडक कारवाई करण्यात आली. आणि याला जर कोणी उत्तर द्यायचा प्रयत्न केला असेल तर ते फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी. आजच कोर्टाच्या माध्यमातून ज्या सरकारने, ज्या आयोगाने जी कारवाई केली, त्या आयोगाला न्यायालयाने फटकार दिला की ज्या लोकांना तुम्ही त्यांची घरं उद्ध्वस्त केली त्या लोकांची घरं लवकरात लवकर एसआरएच्या माध्यमातून देण्याची प्रक्रिया सुरू करावी. असे वेगवेगळे विषय आहेत. याआधी देखील आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जो एसआरएचा प्रश्न असेल, चारकोपचा प्रश्न, तो देखील मार्गी लावला. मग सनस्त खळगे जे नाटक आहे, ज्यामध्ये गौतम बुद्धांवर जी चुकीची विटंबना झाली, त्यानंतर बौद्ध दयेमध्ये चालू असलेला जो हिंदूंचा अतिक्रमण आहे, त्याच्यात देखील जर आवाज कोणी उचलला असेल तर तो आंबेडकर घराणं, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी, आमचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभा भीमराव आंबेडकर यांनीच उचललेला आहे. आम्हाला जाणून बुजून सांगायचं आहे की जेव्हा मतदान मागायचं असतं तर त्यावेळेस इतर पक्ष तुमच्याकडे येतात आणि तुम्ही बिनधास्तपणे त्यांना मतदान देतात. पण जेव्हा तुमच्यावर अन्याय अत्याचार होतो तर तेव्हा फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी तुमच्यासाठी उभा असतो. तुम्ही मतदान करा अगर नका करू, पण वंचित समूहासाठी नेहमी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी ही नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे. तर आता डोळे उघडण्याची वेळ आलेली आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला फक्त एक विनंती करत आहोत की डोळे उघडण्याची वेळ आलेली आहे. येत्या पुढील काळात आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये येऊन त्याला पाठबळ द्याल, त्याला पाठिंबा द्याल अशी अपेक्षा करतो. इथेच थांबतो.